नमस्कार मित्रांनो, एकीकडे राज्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे, पिकांचं नुकसान होतंय आणि अशातच आपण मोठ्या आशेने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, बरोबर ना? पण मित्रांनो, एक अतिशय धक्कादायक गोष्ट सध्या घडते. तुम्ही बातम्या बघत असाल, टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज चालू आहे की नमो शेतकरी योजना आता थोडक्यात आहेत किंवा धोक्यात आलेली. ज्या शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफी मिळाली आहे त्यांना आता नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत, त्यांना अपात्र त्या ठिकाणी ठरवणार आहेत. अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरताना आपल्याला दिसत आहेत, पसरत आहेत. खरं सांगायचं, हे ऐकून तुमच्याही मनात संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला असेल की सरकार आता आपले 2-3 हजाराचे हप्ते थांबवणार का? मित्रांनो, याच ब्रेकिंग न्यूजचं संपूर्ण सत्य पोलखोल आज आपण या व्हिडिओमध्ये पुराव्यात सगळं या ठिकाणी उलगडणार आहोत. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांबद्दल आहे. मित्रांनो नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या लाडक्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलवरती. नेहमीप्रमाणे आजही आपण तुमच्यासाठी शेती आणि सरकारी योजनांची सर्वात अचूक आणि निर्भीड माहिती घेऊन आलेलो. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून टाका, कारण आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आधी आकडेवारी समजून घेऊयात. नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आपल्या राज्यात साधारणपणे 90 ते 92 लाख शेतकरी पात्र लाभार्थी आहेत. तुम्हाला आठवत असेल, मागचा हप्ता जवळपास 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला होता, जमा करण्यात आलेला होता. आता अलीकडे सरकारने कर्जमाफी जाहीर केली, ज्यामध्ये सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. आता या 56 लाख शेतकऱ्यांपैकी किमान 20 ते 30 लाख शेतकरी असे आहेत जे नमो शेतकरीचे सुद्धा लाभार्थी आहेत. म्हणजे त्यांना तिकडे कर्जमाफी मिळाली आणि इकडे नमो शेतकरीचे हप्तेही मिळतात. आता इथेच खरा खेळ सुरू झालाय. काही मोठमोठे न्यूज चॅनल सांगत आहेत की सरकारवरती कर्जमाफीचा मोठा आर्थिक भार पडलेला आहे, त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी सरकार कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळणार आहे. म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं असा प्रकार सांगितला जातोय. परंतु मित्रांनो, जर आपण बघायला गेलो तर किंवा जर आपण सत्य काय आहे ते जर नीट ऐकलं किंवा समजून घेतलं तर खरे गोष्ट कळेल. आपण स्वतः शासनाने GR तपासलेत किंवा GRची साईट तपासली, कृषी विभागाच्या वेबसाईट बघितल्या. तुम्हाला सांगतो, शासनाने, कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलीच नाही आहे. कोणत्याही शासन निर्णयात असं लिहिलेलं नाही की कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे. मग या बातम्या येतात नेमक्या कुठून? हे न्यूज चॅनल नेहमी म्हणतात आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. पण मित्रांनो, हे सूत्र म्हणजे नेमकं कोणते सूत्र? कृषी सचिव आहेत का, की स्वतः मुख्यमंत्री आहेत किंवा मंत्री आहेत? हे कोणीच सांगत नाहीत. फक्त सूत्रांचा हवाला देऊन शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतंय. आता तुम्ही म्हणाल की बातमी खोटी असेल तर सोडून द्या, पण मित्रांनो, धोका इथेच आहे. जेव्हा अशा बातम्या सतत चालवल्या जातात तेव्हा ते एक प्रकारचं चाचपणी, टेस्टिंग करण्यासारखं असतं. सरकार बघत असतं की जर आपण खरंच ही योजना बंद केली तर शेतकऱ्यांचा रोष नेमका किती असेल, शेतकरी रस्त्यावर उतरतील का? आणि समजा या बातम्या ऐकून जर सरकारने खरोखरच अशी आयडिया वापरली आणि उद्या कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यातून वगळण्याचं काम केलं किंवा वगळण्यात आलं, तर विचार करा, हा किती मोठा अन्याय त्या ठिकाणी असणार आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. यात हक्काचे पैसे थांबले तर शेतकऱ्याने जायचं नेमकं कुठं, हा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न पडतो. म्हणून शेती एक शेती चॅनलच्या माध्यमातून आपण राज्य सरकारला आणि कृषी विभागाला एक स्पष्ट मागणी करत आहोत की सरकारने लवकरात लवकर या सर्व बातम्यांवरती अधिकृत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. कर्जमाफीमुळे नमो शेतकरी योजना बंद होणार का, की ती सुरळीत चालू राहणार, याबद्दल एक अधिकृत परिपत्रक किंवा व्हिडिओ काढून शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा. आणि सर्वात महत्त्वाची, कोणत्याही अटी न बदलता शेतकऱ्यांचे रखडलेले 9वे आणि 10वा हप्ता लवकरात लवकर वितरित करावा, जेणेकरून या संकटाच्या काळामध्ये त्यांना थोडा का होईना धीर मिळणार आहे. मित्रांनो, आता तुमचं मत हवं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? सरकारने नमो शेतकरी योजना सर्वांसाठी चालू ठेवावी की नाही? आणि तुम्हाला 9व्या हप्त्याची किती गरज आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा
आणि राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही सत्य परिस्थिती पोहोचवण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअप असेल किंवा इतरही समाज माध्यमांच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन आणि शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि खऱ्या पुराव्या सगट बातम्यांसहित आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.